नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्यातल्या 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. सगळ्याच पक्षात तुम्हाला सांगतो, नातेवाईक, गुंड आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्या बंडखोरांना तिकीटं वाटली गेलेली आहेत, म्हणजे विकली गेलेली आहेत. त्यामुळे अर्थातच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजी आहे, ती या विक्रीच्या आरोपामुळे. या सगळ्या राजकीय धामधुमीत ज्या पक्षांची झपाट्यानं घसरण होते आहे त्यात राष्ट्रवादीचं नाव आघाडीवर आहे. राज्यात आणि केंद्रात जवळपास 15 वर्ष सत्तेवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या पिछाडीवर पडलेला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार निवडून आले आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 41 आमदार विजयी झाले. नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यात चक्क 4थ्या क्रमांकावर फेकली गेली. 2012च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे 265 नगरसेवक विजयी झालेले होते, तर पिंपरी चिंचवडमध्ये 83 नगरसेवकांसकट राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आली होती. पुण्यात 51 नगरसेवक होते आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर बसला होता. मुंबईत 13, ठाण्यात 34, नाशिकमध्ये 20 तर नागपूरमध्ये जेमतेम 6 नगरसेवक निवडून आले होते. ठाण्यामध्ये नजीब मुल्लांचा अपवाद वगळता शहरात राष्ट्रवादीचं अस्तित्वच उरलेलं नाही. केवळ कळवा आणि मुंबऱ्याच्या जीवावर राष्ट्रवादी किती उड्या मारणार असा प्रश्न आता केला जातोय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी प्रणित शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यावर गेल्या वेळी मनसेची सत्ता आली होती, पण यावेळेला परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. छगन भुजबळ, देविदास पिंगळे, छबू नागरे यासारखे अनेक जण पक्षाचे काही नेते कार्यकर्ते जेलमध्ये आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व करायला नेमकं कोण आहे? स्वतः अजित पवारांना लक्ष घालावं लागतंय. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा पुणे ग्रामीण जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात सत्ता टिकवण्याकरता काँग्रेसची आघाडी करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील होते, तरी आघाडी काही ठिकाणी होऊ शकली नाही. पुण्यातलं कारभारीपट टिकवण्याकरता बहुतांशी जागांवर आघाडी आणि काही ठिकाणी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असा एक नवा फॉर्म्युला आम्हाला स्वीकारावा लागला. आघाडीसाठी एवढं अगतिक होण्याची वेळ राष्ट्रवादीवर का आली? काँग्रेसची आघाडी होण्यात नेमकी अडचण काय होती? 15 वर्ष सत्तेत राहूनही विदर्भात राष्ट्रवादी का वाढू शकला नाही? मनोहर नाईक, अनिल देशमुख, रमेश बंग, त्याच्या आधी राजेंद्र शिंगणे यांच्यासारखे 3 मंत्री असताना विदर्भात राष्ट्रवादीची घसरण का झाली? बीड जिल्हा परिषदेतली राष्ट्रवादीची सत्ता कायम राखण्याकरता आता कसा जोर लावला जाणार आहे? आणि भविष्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर राज्यातल्या भाजप सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, सत्तेत जाऊन अथवा बाहेरून? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. रोखठोक धनंजय मुंडे. रोखठोक धनंजय मुंडे आपल्यासोबत. राष्ट्रवादीचे अत्यंत महत्त्वाचे नेते, किंबहुना ग्रामीण महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा, त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा ज्यांची लोकप्रियता टिकून आहे असे धनंजयराव मुंडे आपल्याबरोबर. धनंजयराव, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. अगदी पहिला प्रश्न जो सगळ्या प्रेक्षकांच्या मनातला आहे तो म्हणजे, उद्या जर शिवसेनेने भाजपचा पाठिंबा राज्यात काढून घेतला तर राष्ट्रवादीची भूमिका विधानसभेत काय असेल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर अगोदरच ज्या दिवशी शिवसेनेची भाजपशी काडीमोड केला त्याच वेळेस आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट केलं की आम्ही बाहेरून किंवा आतून कसल्याही प्रकारे भाजपसोबत जाणार नाहीत. त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे मी आणखीन वेगळं काही याच्यात सांगणं हे बरोबर नाही. या ठिकाणी हा प्रश्न काय येतोय माहिती का वारंवार? मला कळतंय तुम्ही किती पोटतिडकीने बोलताय. 2014ला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकाल स्पष्ट कोणाच्याच बाजूने नव्हते. त्यामुळे झालं काय की सरकारला स्थापनेसाठी वेळ आली तर आम्ही पाठिंबा देऊ असं विधान सर्वप्रथम न मागता आपल्या पक्षाकडनं दिलं गेलं. तेव्हा आपल्यावर काँग्रेसनीच टीका करताना राष्ट्रवादी ही भाजपची टीम बी आहे असं सांगितलं. म्हणून हे वारंवार प्रश्न विचारले जातात. काय सांगाल? ही खरी गोष्ट आहे. ज्या वेळेस कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, पुन्हा त्या राज्याला निवडणुका परवडणाऱ्या नाहीत या भूमिकेतून आदरणीय पवारसाहेबांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला होता. आणि तो निर्णय का घेतला, कुठल्या पार्श्वभूमीवर घेतला तेही वेळोवेळी या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी त्याच वेळेस सांगितलेलं आहे. त्यावेळेसची जी आवश्यकता होती तर राज्यात पुन्हा लगेच निवडणुका 6 महिन्यांनी होणं ते राज्याच्या हिताचं नव्हतं आणि त्या राज्याच्या हिताचं नसल्यामुळं त्यावेळेस ती भूमिका घेतली. नंतर काँग्रेसने त्यावर टीका केली. हे सगळं जरी खरं असलं तर आत्ता या क्षणाला
जर निवडणुका लागल्या तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, ही भूमिका पवार साहेबांनी स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर बाहेर राहून अथवा आत जाऊन विधानसभेत अथवा कुठेही तुम्ही पाठिंबा देणार नाही, स्पष्ट विधान. अगदी स्पष्ट आहे. आणि हे विधान मी केलं काय नाही केलं काय, आमच्या नेतृत्वाने हे विधान अगदी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे याच्यात बदल नाही. ओके. ही निवडणूक तुमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. याचं कारण तुमचे स्टार प्रचारक छगनराव भुजबळ जेलमध्ये आहेत. दुसरे एक स्टार प्रचारक आर पाटील आज आपल्यात हयात नाहीत. तुमच्या पक्षाचे काही नेते तुरुंगात आहेत, तर काहींवर तुरुंगात जाण्याची काय टांगती तलवार आहे असं आपल्याच पक्षातून किंवा इतरत्रही बोललं जात आहे. आत्ता या क्षणाला धनंजयराव मुंडे सोडले तर तुमच्याकडे असा मास लीडर आम्हाला कोण दिसतोय? बाकी सगळे जे आहेत ना ते आपापल्या सुभेदारीत आपापली जहागिरी बरी, आपापली सुभेदारी बरी अशी आहेत. नाही, हे तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की आजही महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा पवारांची फार मोठी लोकप्रियता आहे. आमच्या राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, आदरणीय सुप्रियाताई आहेत. आणि हे सर्वजण अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचाराला उतरणार आहेत. आणि ताकदीने ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही लढवणार आहे. ती महानगरपालिकेची असो की आत्ता होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची असो. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं ते का मिळालं, का मिळालं नाही याची चर्चा आपण वेगळी करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला. पण या निवडणुकीमध्ये ग्रामीण महाराष्ट्रात आणि महानगरपालिका ज्या 10 होत आहेत त्या 10 महानगरपालिकेमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय चांगलं यश मिळणार आहे. 2012 साली 10 महानगरपालिकांच्या अशाच निवडणुका फेब्रुवारीमध्ये झाल्या. त्यावेळेला मुंबई असेल किंवा ठाणा असेल, काँग्रेसबरोबर आपली आघाडी रडतखडत का होईना पण झालेली होती आणि त्याचा फायदा देखील झालेला होता. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात काय झालं ते आपण पाहिलं. हा अनुभव ताजा असताना सुद्धा या दोन्ही महानगरपालिकात तुमची आघाडी होऊ शकली नाही. एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. नाही, एक तर विषय असा आहे की मुंबईमध्ये होऊ शकली नाही हे अगदी स्पष्ट आहे. ती का झाली नाही, वेळोवेळी मुंबईच्या आमच्या अध्यक्षांनी, राज्याच्या आमच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं की इथं जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ज्या काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काँग्रेसच्याच नेत्यांनी वेगवेगळे वक्तव्य केले. काही काँग्रेसच्या नेत्यांनी तर सांगितलं की आम्हाला मुंबईमध्ये प्रचाराच्या ऐवजी आम्ही इतरत्र प्रचाराला जाऊ, कारण इथं काँग्रेसचे अध्यक्ष हे समर्थ आहेत. त्यामुळे स्वाभाविक इथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांच्या अडमुठे धोरणामुळं इथं राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. पण ठाण्यामध्ये या ठिकाणी राणे साहेबांनी, आव्हाड साहेबांनी एकत्रित बसून ठाण्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली. आणि ती आघाडी फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेला आणि भाजपला आव्हान म्हणून समोर येणार आहे. आपण ठाण्याचा नंतर चर्चा करूया. आपण मुंबईशी बोलत होतो. मुंबईमध्ये आपण या सगळ्याचा खापर एक प्रकारे काँग्रेसच्या अध्यक्षांवर, मुंबईच्या अध्यक्षांवर तुम्ही फोडताना मला दिसताय. परंतु 2012 साली एकत्रित लढवून देखील तुम्हाला फार जागा मिळालेल्या नव्हत्या. 13 जागा फक्त होत्या. मुंबईमध्ये आपली ताकद कमी असण्याचं कारण काय? ही खरी गोष्ट आहे. यामध्ये मुळातच मुंबईमध्ये पहिल्यापासून गेली 25 वर्ष राज्यात कुणाचीही या 25 वर्षात सत्ता आली तरी मुंबईकरांना मात्र मुंबई ही शिवसेना आणि भाजपच्या ताब्यात दिली. त्यामुळं स्वाभाविकच इतर पक्षांना ऑर्गनायझेशनमध्ये वाढ करण्यासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. आता माझ्या माहितीने हे स्पष्ट आहे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का वाढू शकली नाही, तर त्याला हे मुख्य कारण आहेत की आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये कधीच सत्तेत नव्हतो. राज्यात होतो पण मुंबईत नव्हतो. आजही आम्ही हे कबूल करतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मुंबईमध्ये कमी आहे. भविष्यात आम्हाला मुंबईकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी विशेष लक्ष देतोय. आज सन्माननीय सचिन भाऊ आहेर त्यांच्या पूर्ण ताकदीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आत्तासुद्धा जवळजवळ आमच्या पूर्ण याद्या, सर्वाच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याद्या पण आमच्या उमेदवाराच्या जाहीर झाल्या. आणि आम्हाला असं वाटतं की मागच्या वेळेस 13 नगरसेवक निवडून आले होते. आता आम्ही नक्कीच 20चा आकडा क्रॉस करू. मी 13 हा आकडा तुम्हाला का मुद्दामून सांगितला, तर या काळामध्ये काँग्रेसचे खूप नगरसेवक निवडून आले. म्हणजे मुद्दा असा आहे की काँग्रेस वाढलं मुंबईमध्ये, परंतु राष्ट्रवादी वाढलं नाही. तुम्हाला चेहरा देता आला नाही, तुमची धोरणं चुकली का फक्त ग्रामीण महाराष्ट्रापुरतं आपल्या अस्तित्वावर आपलं नेतृत्व आणि आपण खुश होतात? नाही, हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विशेष लक्ष हे ग्रामीण महाराष्ट्रावर अधिकचं होतं.
ते आजही आहे. पण याचा अर्थ हा नाही की मुंबईमध्ये लक्ष नव्हतं. मुंबईमध्ये लक्ष या ठिकाणी होतं. सचिन भाऊ आहेर सारखी नेते मुंबईनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिली. नवाबभाई मलिक सारखे नेते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिली. आणि या चेहऱ्याच्या वर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये मजबूत करायचा प्रयत्न केला. पण बऱ्याच अंशी आम्हाला ते यश आलं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी विशेष लक्ष देऊन मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल असा आम्हाला विचार करावा लागेल. पश्चिम महाराष्ट्र हा तुमचा खरं तर बालेकिल्ला. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी असं जवळपास 10 वर्ष समीकरण होतं. मग कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, सूत गिरण्या असतील, डेऱ्या असतील, साखर कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, सगळ्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं वर्चस्व आम्हाला दिसत होतं. परंतु यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही निवडणुका आत्तापर्यंत सत्ता म्हणजे पक्ष 99ला स्थापन झाला तेव्हापासून आत्तापर्यंत एवढ्या कठीण कधीच नव्हत्या. खरं आहे ना? नाही, हे खरं नाही आहे. आज आपल्या माध्यमांना त्या बाबतीत ही पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक कठीण वाटते. पण वस्तुस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, पुणे महानगरपालिकेला आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास केला आहे, त्या विकासावरती केंद्र सरकारने म्हणजे मोदी साहेबांनी या ठिकाणी त्या दोन्हीही महानगरपालिकेला पारितोषिकं विकासाच्या बाबत दिले गेलेले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. आणि आम्हाला खात्री आमच्यातले काही सवंगडी आम्हाला सोडून जरी गेले असले सत्तेसाठी, तरी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत राहणार आहे. मागच्या वेळी तुमची काँग्रेसबरोबर पुण्यामध्ये युती आघाडी अगदी विनाशाळास झालेली होती. खळखळ झाली आधी जागांच्या वाटपावरून कोणती जागा कोणी लढवायची, परंतु शेवटी गुण्यागोविंदाने झालेलं होतं. यावेळी नेमकं पुण्याचं चित्र तसंच आहे असं वाटतं आपल्याला? अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत, काही ठिकाणी आघाडी झालेली आहे. हे काय नेमकं चाललंय? ज्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांचं समाधान करण्यासाठी निवडणुका मैत्रीपूर्ण करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवलं की काही प्रभागामध्ये आपण मैत्रीपूर्ण निवडणूक लढवू आणि ज्या प्रभागामध्ये सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये आणि जातीवादी पक्षांना फायदा होऊ नये तिथं आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे. तिथं बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आली आणि याचा फायदा या दोन्ही पक्षाला या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं पुण्यामध्ये आज जरी आपल्याला वेगवेगळं वातावरण वाटलं असलं तरी पुण्यामध्ये सुद्धा आम्ही 75+ जागा जिंकण्याच्या तयारीत स्वतंत्र होतो. बरोबर आहे. पण आता तर आम्ही काँग्रेसला सोबत घेतलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुण्यात मजबूत झालेली आहे. कधी नव्हे ते दस्तूरखुद्द अजित पवार पुण्याबद्दल आघाडी करण्याकरता आग्रही होते असं स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं, मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं. 62 जागांवर मैत्रीपूर्ण लढत, पण चला एकत्र या अशी वेळ राष्ट्रवादीवर पुण्यात यावी? नाही, बघा, हे लक्षात घ्या, दोन्ही म्हणजे माध्यमं दोन्ही बोलतात. कदाचित आम्ही एकत्र लढलो नसतो तर तुमचं बोलणं वेगळं असतं. आज आम्ही एकत्र आलो आहेत म्हणून तुमचं म्हणणं आहे की तुमच्यावर ही वेळ आली की तुम्ही एकत्र येत आहे आणि आम्ही जर एकत्र आलो, एक मिनिट, आम्ही जर एकत्र आलो नाही तर तुम्ही म्हणता हे तुम्ही एकत्र पण येत नाही, तुमची काय दोन्ही पक्षाची लायकी, असं विषय होत नाही. शेवट गोड झाला हे महत्त्वाचं आहे, आघाडी तिथं झाली हे महत्त्वाचं आहे आणि त्या आघाडीमुळं दोन्ही पक्षाच्या खालच्या आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांची ताकद वाढली, त्यांचं मनोबल वाढलं आहे आणि ते मनोबल आम्हाला पुण्यामध्ये नक्कीच विजय देणार आहे. आणि आदरणीय दादा हे फक्त विकासापुरतं पुण्याचं बघत नाहीत, तर पुण्याच्या स्थानिक सगळ्या गोष्टी दादाच अनेक वर्ष झालं पाहत आहेत. त्यामुळे दादांना वाटलं की त्या ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी करावी, पक्षाने ती भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी आघाडी झालेली आहे. आता तुम्ही विकास, दादा आणि पुणे हे 3 शब्द उच्चारलेत म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की पुण्यामधले 3 महत्त्वाचे मुद्दे होते, विकासाचे मुद्दे होते. पुणे मेट्रोचा प्रश्न होता, स्मार्ट सिटीचा प्रश्न होता आणि कचऱ्याचा प्रश्न होता. हे तिन्ही प्रश्न एक प्रकारे 15 वर्ष प्रलंबित झालेले आम्हाला दिसले. परंतु आत्ता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आणि भाजपचं एनडीएचं सरकार केंद्रात आल्यानंतर हे तिन्ही पटापट मार्गी लागताना दिसत आहेत. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नाही, बघा, याचं मेट्रोचं श्रेय, पुणे स्मार्ट सिटीचं श्रेय. आता मला सांगा, पहिल्या या देशातल्या 100 महानगरपालिका स्मार्ट करण्याचा निर्णय केला आणि स्मार्ट सिटी करत असताना जे मार्किंग सिस्टीम केंद्र सरकारने केलेल्या होत्या, ज्या अटी शर्ती होत्या,
त्या अटी शर्तीमध्ये पहिल्यांदा पुणे बसलं. मग ते उगच बसलं का की आज भाजप आणि भाजपचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलंय म्हणून त्याच्यामुळे त्यांची अटी शर्तीत पुणे बसलं असं होऊ शकत नाही. अनेक वर्ष तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी दादानी विकासाची फार चांगली कामं केली आणि त्या कामाच्या आधारे पहिल्या याच्यामध्ये स्मार्ट सिटीत पुणे आलं. राजकारण काय झालं तर पुणे पहिल्या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये येण्याच्या ऐवजी त्याला वेळ लावला. याला खरं राजकारण भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेलं आहे. मेट्रोच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेस ठीक आहे वरती युपीएचं सरकार होतं, राज्यामध्ये सुद्धा 5-6 महिने शेवटचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं फार काय राज्यात सत्तेत असून सुद्धा जमलं नाही हे अगदी स्पष्ट आहे. त्या कारणाचा सुद्धा नुकसान पुण्यामध्ये मेट्रोसाठी आम्हाला परिणाम त्याचा भोगावा लागला. पण नंतरच्या काळात सुद्धा नागपूरची मेट्रो कारण नसताना अगोदर झाली, जी पुण्याची व्हायला पाहिजे होती. इथं सुद्धा राजकारण झालं. हे राजकारण सुद्धा समोर यायला पाहिजे ना. धनंजयराव, पुण्याची मेट्रो नागपूर मेट्रो या नावाने बांधली तर ती मेट्रो काय चुकीची होणार आहे का? मला सांगा, साखरेच्या डब्यावर दुसरीकडे जातोय. साखरेच्या डब्यावर दुसरीकडे आपण जातोय. मीठ हे नाव दिलं दुसरीकडे जातो म्हणून साखरेचा गोळा नागपूर मेट्रोनी करावं त्याच्यावर का भोपाळ मेट्रोनी करावं हा माझा मुद्दा नाहीये. धनंजयराव, त्याच्यावर खूप राजकारण झालं. माझा मुद्दा त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये डिले झाला का? माझा मुद्दा हा आहे की पुण्याची मेट्रो नागपूर मेट्रोनी करावी का दिल्ली मेट्रोनी करावी हा मुद्दा माझा नाहीच आहे. माझा मुद्दा हा आहे की मेट्रो मंजूर करताना केंद्र सरकारने अगोदर नागपूरची केली त्यानंतर पुण्याची केली. हा पुणेकरांचा अपमान आहे आणि तो अपमान या ठिकाणी स्पष्टपणाने झालाय. कुणी करावी हा विषय नाही. हां ठीक आहे, पुणेकर स्वाभिमानी आहेत, पुणेकरांना वाटतं की पुण्याची मेट्रो ही पुण्याच्या नावानेच व्हायला पाहिजे, ती वेगळा मुद्दा आहे. तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी थोड्याशा अंशी सहमत आहे की कुणी जरी केली तर पुण्याची मेट्रो होणं महत्त्वाचं आहे. मी त्या मताशी तुमच्या सहमत आहे. पण मेट्रो मंजूर करताना अगोदर नागपूरची झाली आणि नंतर पुण्याची झाली हा माझा मुद्दा आहे. स्थानिक एक चेहरा लागतो निवडणूक लढवताना. ही निवडणूक शेवटी स्थानिक प्रश्नांवर लढवली जाते. पुण्यामध्ये तुमचा स्थानिक चेहरा कोण आहे? मला एक सांगा, नागपूरची सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक आज होती आहे. बरोबर. अमरावतीची महानगरपालिकेची निवडणूक होती आहे. अकोल्याची महानगरपालिकेची निवडणूक होती. आज कुठं महानगरपालिकेला कुठला चेहरा आहे? स्थानिक नेतृत्व जे राज्याचं नेतृत्व करतं. आता आदरणीय पवारसाहेब पुण्याचे आहेत, आदरणीय दादा पुण्याचे आहेत, सुप्रियाताई पुण्याचे आहेत आणि आता हे नेतृत्व एवढं मोठं असताना स्थानिक पुण्याची निवडणूक जिंकण्यासाठी वेगळं नेतृत्व देण्याच्या बाबतीत, चेहरा देण्याच्या बाबतीत आम्हाला असं वाटतं की पार्टी म्हणून ती गरज नाही. शेवटी आमचे हे नेतेच त्या ठिकाणी पुण्याचे चेहरे आहेत. पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक इतर अनेक महानगरपालिका बरेचसे प्रश्न आहेत. एका ब्रेक नंतर पुन्हा धनंजय मुंडे यांच्याशी चर्चेचा सिलसिला चालू ठेवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक धनंजय मुंडे. नमस्कार, रोकठोक बनवर स्वागत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजयराव मुंडे. धनंजयराव मुंडे यांच्याशी आपण 10 महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी ध्येय धोरणं काय असणार आहेत, त्यांच्यावरचे गुन्हेगारीचे आरोप, पक्षातला आयाराम गयाराम, नातेवाईकांना तिकीटं आणि एकूणच या निमित्तानं राष्ट्रवादीची पडझड आणि त्यांची उद्याची असलेली अपेक्षा आणि प्रयत्न याविषयी बोलतोय. धनंजयराव, पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या वेळेला तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. राष्ट्रवादीला 83 दणकून जागा मिळाल्या होत्या. यावेळी नेमकी तिकडे काय परिस्थिती आहे? कारण तुमचे बरेचसे महत्त्वाचे नेते, मग ते आझम पानसरे असतील, लक्ष्मण जगताप असतील किंवा लांडगे असतील, महेश लांडगे, हे तुम्हाला सोडून गेलेले आहेत. आत्ता परिस्थिती काय आहे? हे तिघं जरी गेले तरी मागच्या वेळेस 83 जागा आल्या हे तिघं असताना, यावेळेस हे तिघं नसताना 85 जागा येतील. हे मी अति आत्मविश्वासाने सांगतो. हा आत्मविश्वास कुठून येतोय मला याचं सांगा. कारण आहे पिंपरी चिंचवड काय होतं आणि आज काय आहे हे आपण कदाचित पिंपरी चिंचवड पाहिले का नाही मला माहीत नाही. पण पिंपरी चिंचवडला जी अनेक पारितोषिकं या सरकारने दिली, आज या सरकारमध्ये ज्यावेळेस निवडणुका म्हणून चिंचवडच्या महानगरपालिकेला आरोप करणार, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत हेच तिघं आमच्यासोबत आहेत म्हणून याच भाजप आणि सेनेच्या लोकांनी आमच्यावर टीका केली की हे गुंड आहेत, ह्यांची गुंडगिरी आहे, पिंपरी चिंचवडमध्ये असं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये तसं आहे. आणि यांची ज्यावेळेस वेळ येते आणि ह्यांना ज्यावेळेस निवडणुका जिंकायच्या असतात त्यावेळेस मात्र ही अतिशय वाईट आमच्यासोबत असतानाची लोक त्यांच्याजवळ गेली की पवित्र होतात. हो, म्हणजे परवा अजितदारांनी एक चांगला टोला आणला होता की भाजपच्या कार्यालयात गेल्यानंतर कळतच नाही की हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे की भाजपचं कार्यालय आहे. हे खरं आहे. कारण ज्या वेळेस राष्ट्रवादीचे 3 व्यक्ती महेशजी, लक्ष्मणजी आणि आझमभाई
हे तिघ जण मुख्यमंत्री आजमभाईचा सत्कार करतायत त्यावेळेस बरेच जण सोशल मीडियावर पण चालू होतं हे की नेमकं मुख्यमंत्री राष्ट्रवादीमध्ये आलेत का हे भाजपमध्ये गेलेत. म्हणजे ही एवढी वाईट परिस्थिती आज भाजपवर आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची म्हणताय ना वाईट वेळ आली. ज्या लोकांना तुम्ही दोष दिला त्याच लोकांना ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायची वेळ येते ना त्याच्यासारखी वाईट वेळ पक्षावर कुठलीच नसती जे पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे. पण आज मला सांगा, ही माणसं जर वाईट होती तर मग त्यांना इतके वर्ष राष्ट्रवादीनी अशी महत्वाची पदं दिली का? आम्ही वाईट म्हणलं नाही. आम्ही नाही वाईट म्हणलं. आजही ते भ्रष्टाचार आम्ही वाईट म्हणलं. आम्ही वाईट म्हणलेलं नाही. तुम्ही वाईट म्हणलात ना, तुम्ही त्यांना दोष दिला ना आमच्याकडे असताना. मला माझं पूर्ण करू द्या. आमच्याकडे असताना तुम्ही दोष दिला, आता ते दोष असणारे माणसं तुम्ही स्वतःकडे घेताय. म्हणजे एक तर विषय झाला की ते एक तर दोषी होते, ते दोषी घेतले, नाही तर आमच्याकडे असताना ते दोषी नव्हते, पण तुम्हाला आम्हाला बदनाम करायचं होतं म्हणून तुम्हाला दुसऱ्या कुणालाही दोष देता येत नव्हता. त्यावेळेस आमच्या जवळच्या माणसाला तुम्हाला दोष द्यायचा होता, तो तुम्ही दोष दिला. दोष दिल्यानंतर तुम्ही ती माणसं तुमच्याकडे घेतली. आता प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा हा प्रश्न कधीतरी डॉक्टर साहेब आपण सुद्धा भाजपला इथं कोण भाजपचं आल्यानंतर 100% आम्ही त्यांना हा प्रश्न आतापर्यंतच्या प्रत्येक आशिष शेलार असतील किंवा इतर कोणी असतील त्या प्रत्येक वेळेला आपण त्यांना हा प्रश्न विचारला आहे की हे कमल जलानं एका रात्रीत कसे काय शुद्ध धुतल्यासारखे झाले. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे, तुम्ही आता एक शब्द वापरलात की आमच्या जवळचे, मग तुमच्या जवळचे असणारे असे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे असे एका रात्रीत पक्ष सोडून खटाखट सेफ अशा प्रकारची कॉन्स्टिट्युन्सी असताना भाजपमध्ये का गेले? हे सत्तेचं राजकारण आहे आणि या सत्तेच्या राजकारणामध्ये आजकाल मी तर आता या निवडणुकीमध्ये पाहतोय, हे मी कधी पाहिलं नव्हतं की राज्याची सत्ता, त्या सत्तेच्या आधारावर आम्ही किती निवडणुका जिंकतो, किती जागा आम्ही जिंकतो, किती नगरपालिका जिंकतो आणि ते जिंकण्यासाठी आम्ही कुणाला पक्षात घेतो याचं जे ध्येयधोरण पक्षांनी ठरवायला पाहिजे होतं ते ध्येयधोरण पूर्णपणाने त्यांनी पहिलं ध्येयधोरण तिलांजली भाजपने दिली आणि आता मात्र वाटेल त्याला ते पक्षात घेत आहेत. का तर फक्त निवडणुका जिंकायच्यात आणि जे जाणार आहेत त्यांना सुद्धा सत्ता पाहिजे. आमच्याकडे असताना आमची सत्ता होती, आमच्या सत्तेचा फायदा घेतला, त्या सत्तेच्या जोरावर ते मोठे झाले. मोठे झाल्यानंतर एक क्षमता झाली की त्या क्षमतेच्या जोरावर आपण कुठल्या विचाराच्या आधारे इतके मोठे झालो ते आपण विसरून जातो आणि त्या सत्तेच्या जोरावरती प्रत्येक पक्षाचं असं का होतं की निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांची मोळी बांधूनच पक्ष बनतात. मग हा आरोप राष्ट्रवादीवर पण झालाय आणि आता भारतीय जनता पक्ष देखील फक्त निवडून येऊन येणारे पण कोणत्याही प्रकारची वैचारिक नाळ नसणाऱ्या उमेदवारांना तिकीट देतात. एक याला कारण असं आहे, दोन मुद्दे प्रत्येक पक्षाच्या समोर आज आहेत. जिथं पक्षाची ताकद आहे, जिथं ऑर्गनायझेशन आहे, जिथं केडर आहे आणि जिथं केडर चांगलं आहे, ऑर्गनायझेशन चांगलं आहे, तिथं तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर तो कार्यकर्ता निवडून येऊ शकतो. जिथं पक्षाचं केडर कमकुवत आहे, जिथं ऑर्गनायझेशन सुद्धा फार वाईट आहे, अशा ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रोल मेरिट्स असणारा, निवडणूक जिंकणारा, 10-20 हजार मतं स्वतःची घेणारा व्यक्तीच आपल्याला तिथं उमेदवार म्हणून उभा करावा लागतो आणि त्याचा विचार सर्वच पक्ष करतात. पण हे विचार करत असताना सुद्धा काही फ्रेम ठेवलेले आहेत प्रत्येक पक्षाने आणि त्यातले त्यात ज्या फ्रेमचा भाजप गवगवा करत होतं, पार्टी विथ डिफरन्स, ते आता पार्टी विथ डिफरन्स हे पूर्णपणानं संपलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वाईट, आज तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये हे तिघं गेले काय, आणखीन दुसरे 1-2 गेले तरी काय, पिंपरी चिंचवडमध्ये या तिघा जाण्याने सुद्धा कसलाही फरक पडणार नाही. हे तिघा असताना 83 आल्या, आता हे तिघा नसताना 85 येतील. म्हणजे आपल्याला असं म्हणणं आहे की आझमबाई असतील किंवा महेश लांडगे असतील, लक्ष्मण जगताप असतील, हे कोणत्याही प्रकारच्या जागा आता निवडून आणू शकत नाहीत. त्यांच्यातला कार्यकर्ता संपलेला आहे पूर्णपणे. हे बघा, त्यांच्यातला कार्यकर्ता संपला असं मला म्हणायचं नाही, पण शेवटी ज्या पक्षांनी, ज्या नेतृत्वाने पिंपरी चिंचवडचा विकास केला, आज पिंपरी चिंचवड जगाच्या पाठीवर ज्याची ओळख निर्माण केली, आज त्या पिंपरी चिंचवडचा विकास हे पिंपरी चिंचवडचे लोक जाणतात की कुणी केला. याच्यात हे तिघं नव्हती विकास करताना आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा विकास केला. हे पिंपरी चिंचवडच्या जनतेला माहिती आहे. म्हणून हे तिघं जाण्याने सुद्धा फरक पडणार नाही. शेवटी जनतेला विकास पाहिजे आणि ज्यांनी केलाय त्याच्या पाठीमागे पिंपरी चिंचवडची जनता उभी राहणार आहे. थोडक्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड काय, तुमचा पोस्टरवरचा चेहरा हा अजितदादा पवार हाच असणार आहे, कारण त्यांनी केलेल्या विकास कामं हाच तुमचा मतमागायचा आता आधार आहे. हे स्पष्ट आहे.
आपण नाशिकबद्दल थोडं बोलूया. नाशिकमध्ये आज तुमचे दोन महत्त्वाचे नेते जेलमध्ये आहेत. देविराज पिंगळे असतील किंवा छगनराव असतील किंवा अगदी छबू नागरेसारखे मंडळीसुद्धा आत आहेत. काय सांगून आपण मतं मागणार आहात? हे नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीला आपण जे बोलताय ते अगदी खरं आहे की आम्हाला या सर्व गोष्टीचा परिणाम नाशिकमध्ये या निवडणुकीमध्ये भोगावा लागणार आहे. याचा परिणामसुद्धा आम्हाला होणार आहे. पण नेमकी वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे. शेवटी एखाद्यावर आरोप झाला तर तो आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. त्यामुळं हा आरोप आहे. या आरोपाच्या बाबतीमध्ये त्याची न्यायिक चौकशा चालू आहेत. त्याच्या आधारेच आज भुजबळ साहेब असतील, आज पिंगळे असतील, यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी होत आहेत. पण एक नक्की आहे की भुजबळ साहेब नसल्याचा फटका नाशिकमध्ये आम्हा सगळ्यांना जाणवतोय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आम्हाला या निवडणुकीमध्ये. पण तरीसुद्धा आज आम्ही तिथं पाहतोय की नाना महाले असतील, आमदार जयंत जाधव असतील, रंजन ठाकरे असतील, ही सगळी मंडळी आणि तिथले आमचे प्रभारी जितेंद्र आव्हाड असतील फार ताकदीनं त्या ठिकाणी पुन्हा पक्ष बांधण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी अडचण नक्कीच आहे, पण अगदीच हालाक्याची परिस्थिती अशी सुद्धा नाशिकमध्ये नाही आहे. अडचण नेमकी कशाची आहे? प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा काढता येणार नाही याचं कारण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपलेच महत्त्वाचे नेते आत आहेत, हा मुद्दा आहे का? सांगण्यासारखं दुसरं आत्ता नेमकं काही नाही, कारण मनसेने सगळा विकासाचा लाईमलाईट काढून घेतलेला आहे. छगन भुजबळ यांना पक्षाने वाऱ्यावर सोडले का? कारण त्यांची पोस्टरवर साधी छायाचित्रही दिसणार नाही आता. नाही, एक लक्षात घ्या, आता दोन असं आहे की माध्यमं अशी आहेत की दोन्ही बाजूने पक्षाची एकदम पद्धतशीरपणे जसं करायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करता. पोस्टर टाकलं तर भ्रष्टाचारी माणसाचं पोस्टर टाकलं, हे काय म्हणजे तुम्ही आणखीन समर्थन करता का? पोस्टर नाही टाकलं तर भुजबळांना तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलं का? ह्या मुद्द्याच्या वरती चर्चा होऊ शकते, याची वेगळी आपण चर्चा करा. मी एक तसभर की वाऱ्यावर सोडलंय का? नाही, बिलकुल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजही भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे, ही वस्तुस्थिती. हे अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. हा ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याची साक्षी पुरावे कोर्टात जे काय व्हायचं ते होईल. त्याच्यानंतर जे काय निर्णय करायचा पुढे पक्ष निर्णय करील, त्याचा निकाल काय लागतो त्याच्यावरती. पण याचा अर्थ आज त्यांना वाऱ्यावर सोडलंय मुळीच नाही. आज अशी खरोखरच परिस्थिती आहे का? तिथल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये किंवा अनेकांनी बातम्या अशा दिलेल्या आहेत की नाशिकमध्ये तुम्हाला उमेदवार मिळायला देखील अडचणी निर्माण होत आहेत काही प्रभागामध्ये, आणि त्याकरताच मनसे आणि काँग्रेस यांच्याशी एक छुपा समझोता केला जातोय. नाही, हे अतिशय मी म्हणत नाही की पूर्णपणानं असत्य आहे. काही प्रमाणात आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही प्रभागामध्ये आम्हाला जी अडचण आहे ती अडचण आत्ता काही दिवसापूर्वी होती, पण ती आत्ता अडचण आमच्यासमोर राहिलेली नाही आहे. असा कुठला प्रभाग नाही की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवार मिळत नाही. एवढी दयनीय अवस्था नाशिकमध्ये नाही आहे. हां, काही दिवसापूर्वी ती होती, पण आत्ता ती नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 लागोपाठ पराभव झाले. लोकसभेत दणकून पराभव झाला, विधानसभेतही पराभव झाला आणि 4थ्या क्रमांकावर आपण आत्ताच्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये पोहोचलो. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय, अजित पवार एक वेगळं विधान परवा करून गेले आणि ते काहीसं तुमच्या पक्षावर एक सातत्यानं जो आरोप केला जातो की ही निवडून येऊ शकणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी आहे, त्याच्या विरोधात छेद देणार आहे. संस्थानिक हा एक शब्द होता, त्याच्या विरोधात जाणारं ते विधान होतं आणि ते त्याचं माध्यमांनी स्वागत केलेलं आहे. ते विधान म्हणजे कोणत्याही परिस्थितीत संस्थानिक होऊ देणार नाही आणि दुसरं म्हणजे या पक्षात सामूहिक नेतृत्व असणार आहे. हे तुमचं कल्चर बदलतं आहे. दादानी जर आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती असं वक्तव्य केलं आहे आणि त्या परिस्थितीवर त्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे, सर्वांनीच केलं आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी जसं आलो आहे तसं जे काय निर्णय झालेत हे सामूहिकच निर्णय झालेले आहेत. कदाचित त्याची वच्चता आज दादांच्या मुखातून या ठिकाणी होते, पण निर्णय हे सामूहिकच होतात. संस्थानिक होऊ देणार नाही याबाबतची जी भूमिका दादांनी घेतली त्या भूमिकेचं आपणही स्वागत केलं आहे, आम्ही सुद्धा पार्टीमध्ये स्वागत केलेलं आहे. ते व्हायलाच नाही पाहिजे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर काही पक्षाच्या भूमिकासुद्धा जर नेतृत्वाला आमच्या बदलावा असं वाटत असतील आणि त्याचं जर स्वागत पार्टीमध्ये आणि पार्टीच्या बाहेर जर होत असेल तर ते योग्यच आहे. संस्थानिक इतके वर्ष निर्माण केले याचा एक प्रकारे पक्षाला तोटा झाला, किंबहुना आत्ताची अवस्था या संस्थानिकांमुळे
आपल्या पक्षावर ओढवली गेली याची एक स्पष्टपणे कबुलीच आहे एका अर्थी. आता नेमकं त्या कुठल्या संदर्भाला धरून ते वाक्य बोलले संस्थानिक होऊ देणार नाही हे मी पूर्ण ऐकलेलं नाहीये. मी आपण जसं आज वाचून दाखवताय तसंच मी वाचलेलं आहे, पण त्याचा पूर्ण संदर्भ आला नाही. त्याचा पूर्ण संदर्भ जर माझ्या लक्षात आला असता तर मी सविस्तर याच्यावरती बोलू शकलो असतो. पण प्रत्येक ठिकाणी मग ते काँग्रेसचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, त्या त्या भागामध्ये आपली सुभेदारी किंवा जहागिरी असल्यासारखे वागताना दिसतात. मग सूतगिरण्या पण यांच्याच, डेऱ्या पण यांच्याच, शिक्षण संस्था पण यांच्याच, आमदार खासदारकी यांच्याच कुटुंबामध्ये, नगरसेवक यांच्याच बगलबच्चांकडे, सर्व उद्योग व्यवसायांवर ह्यांची छाप. हे कुठेतरी जनता आता नाकारते याची जाणीव झालेली दिसते. डॉक्टर साहेब, मला एक लक्षात येत नाही की ज्या काळामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्था उभा करायला तयार नव्हतं, या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचं स्वागत जगभर केलं. ज्या सहकार चळवळीमुळं ग्रामीण भागातला शेतकरी उभा राहिला, मग ती डेअरी असेल, साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, या सर्व सहकार क्षेत्रामध्ये आजही आदर्श संस्था उभा राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता त्यावेळेस ज्यांनी केल्या त्या त्यांनी का केल्या असा दोष देता येत नाही. आणि समजा ज्यांनी कुणी केल्या नाही तर तुम्ही का केल्या नाहीत, तुम्ही त्यावेळेस वेडे होता असंही म्हणता येत नाही. हां, ज्या सहकारी संस्था चांगल्या चालल्या, ज्यांनी चालवल्या त्यांची आपण स्तुती केलीच पाहिजे. आणि ज्यांनी सहकारी संस्था चुकीच्या चालवल्या त्यांना धडा जनतेने दाखवलेलाच आहे. आता एखाद्या व्यक्तीमध्ये जर निवडून येण्याची क्षमता असेल आणि तो जर निवडून आला, तो कुणाच्या मोठ्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून आला का त्याला लादलंय म्हणून आला, ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणच्या निरनिराळ्या आहेत. त्याला एका याच्यामध्ये आपल्याला साच्यामध्ये बसवता येणार नाही. म्हणून माझं या ठिकाणी म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाकारणं विषय सोडून द्या. तुम्ही म्हणताय की सलग 3 पराभव. भारतीय जनता पार्टीने देश स्वातंत्र्य झाल्यापासून जेवढ्या निवडणुका लढल्या किंवा भाजपची स्थापना झाल्यापासून जेवढ्या निवडणुका लढल्या, बोटावर मोजण्या एवढ्याच निवडणुका जिंकल्याच्या बाबतीत सांगता येतील. 15 वर्ष राज्याच्या सत्तेत राज्याच्या जनतेने भाजप आणि सेनेला एकत्रित असून नाकारलं. ही मोदींची लाट होती, त्या मोदींच्या लाटेमुळं यावेळेस देशातल्या जनतेने तारलं. तीच लाट राज्यात राहिली. त्याचा परिणाम 122 जागा भाजपच्या आल्या. सर्वजण वेगवेगळे लढले, त्याचा फायदा जास्त भाजपला झाला. कदाचित आम्ही एकत्रित लढलो असतो तर ते तेवढा फायदा झाला नसता. कदाचित भाजप आणि सेना एकत्रित लढली असती त्याचाही फायदा झाला नसता. मुख्य मुद्दा हा आहे की पराभवाचा फार मोठा अनुभव हा भाजपला आहे, तो आम्हाला नाही आहे. आम्हाला फक्त 3च पराभव आहेत. आणि इथून पुढे एकूण जे राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं चाललीत त्याचा परिणाम इथून पुढच्या काळामध्ये दिसतील आणि त्याची सुद्धा चर्चा आपणच उदयजी करताल मला विश्वास आहे. या पराभवातूनच की काय पहिल्यांदा आम्हाला असं दिसतंय की आपल्या पक्षातल्या उद्योगी लोकांबद्दल मला कळवा असं सांगून अजित पवारांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा जाहीर केला आणि कार्यकर्त्यांना दिला. हे एक प्रकारे परिस्थितीचं आलेलं भान, यापेक्षा सुद्धा बदललेला स्वभाव आणि बदललेली कार्यपद्धती. हे बघा, जशी परिस्थिती समोर आली आहे, गेली 15 वर्ष पक्ष सत्तेत होता, गेली 2 वर्षापासून राज्यामध्ये सत्तेच्या बाहेर आम्ही आहोत, विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी निभावतोय. आणि विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस सहवासातून जास्तीत जास्त आपण सहकाऱ्यांना ज्यावेळेस वेळ देतो, पक्षाच्या कामाला ज्यावेळेस वेळ देतो, वेगवेगळ्या आंदोलनाला ज्यावेळेस वेळ देतो, त्यातून काही गोष्टी नव्यानं जर आपल्या समोर येत असतील आणि विरोधी पक्षात राहिल्यानंतर काही गोष्टी बदलाव्यात असं जर वाटत असेल तर त्याला चुकीचं काहीच नाही आणि ते अतिशय योग्य आहे. आणि मोबाईल नंबर दादांचा जवळजवळ सर्वांकडेच आहे. मला तर वाटतं की महाराष्ट्राच्या अनेक म्हणजे लोकांकडे हा नंबर आहे, बऱ्याच जनतेकडे सुद्धा हा नंबर आहे. गेली 15 वर्ष आपण सत्तेत होतात. जसं मुंबईत आपण आपलं बस्तान बसवू शकला नाही तसंच विदर्भाचंही आहे. विदर्भामध्ये देखील आपण 3 मंत्रीपदं दिलीत. आपल्या पक्षाने विदर्भाला आपल्या क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त एक प्रकारे प्रतिनिधित्व दिलं. मग ते अनिल देशमुख असतील, मनोहर नाईक असतील, त्याच्या आधी राजेंद्र शिंगणे होते. पण तरी देखील पक्षाला विदर्भातून यश मिळालेलं नाही. मी हे मान्य करतो. विदर्भ नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावरती विदर्भाच्या निवडणुका लढल्यात आणि त्या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा ज्या पक्षाचं संघटन वाढल्या गेलेलं आहे त्याला वेगवेगळे कारण आहेत. एक काळ विदर्भामध्ये काँग्रेस फार मजबूत होती. ती काँग्रेस रसातळाला गेली म्हणून भाजप पुढे आलं. भाजप पुढे येताना सुद्धा भाजपनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा या ठिकाणी लावून धरला आणि तो विश्वास विदर्भाच्या जनतेने वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये भाजपवर ठेवला. म्हणून भाजप आज विदर्भात नंबर 1ला आहे. आम्ही आज 3 नंबरला असू, 4 नंबरला असू, ही वस्तुस्थिती आहे.
आज तिथं आदरणीय प्रफुल्लभाई असतील, त्या ठिकाणी अनिल देशमुख साहेब असतील, बंग साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, हे त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी आमचे मनोहर नाईक साहेब सुद्धा आहेत. हे सगळेजण प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला आणखीनही पाहिजे तसं यश विदर्भात मिळत नाही. पण यापुढे आम्हाला विदर्भाकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं लागेल आणि या नेत्यांनी सुद्धा विशेष शेवटचा लक्ष प्रश्न देणं. आपण तुमच्या परळीबद्दल बोललं पाहिजे की मला कुठलाही प्रश्न हा परळीशिवाय तुमच्याबरोबर मुलाखत पूर्ण होणार नाही. परळीच्या नगरपालिकेवर तुम्ही घड्याळ लावलं. आता जिल्हा परिषदेचं काय? जिल्हा परिषदेत सुद्धा घड्याळाची टिकटिक ऐकायला येणार का? 1000%. कुठून येतोय आत्मविश्वास? हा आत्मविश्वास उदयजी, ज्या लोकांच्यात मी अनेक वर्ष काम करतो, मागच्या काही निवडणुका झाल्या त्या भावनेच्या आधारावर झाल्या. त्या भावनेच्या आधारावरती आम्ही त्या निवडणुका हरलो. पण शेवटी आज त्या ठिकाणी कामाला महत्त्व दिलं जातं. कोण कामाचा आहे आणि कोण बिनकामाचा आहे हे आता परळीच्या जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे कळालं आहे. आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीत जसा ऐतिहासिक विजय झाला तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय होणार आहे. परळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी धनंजयराव तिकडे ठाण मांडून बसले दिसणार आहेत आम्हाला. कारण ही अत्यंत स्पेशल निवडणूक आहे, बरोबर तुमच्यासाठी जिव्हाळ्याची आहे, महत्वाची आहे. इतर कुठलाही भाग जिंकल्यापेक्षा परळी जिंकल्याचा आनंद वेगळा आहे. जसं इंडिया पाकिस्तान मॅच असते तसं आहे. हे खरी गोष्ट आहे. आपल्या दृष्टीनं ते तिथं निवडणूक आली की अतिरंजन त्या पद्धतीने निवडणूक परळीची होते. तिथं मंत्र्याविरुद्ध विरोधी पक्ष असा थोडासा सामना होतो. त्यामुळं उत्सुकता निवडणुकीची फार मोठ्या प्रमाणात असते. पण मी ठाण मांडून बसायचा काही विषय नाही. मी परळी नगरपालिकेत सुद्धा फक्त शेवटचे 1.5 दिवस मी परळीच्या जनतेच्या समोर होतो. आत्ताही मला महाराष्ट्रभर सभेमध्ये सभा करत मला फिरावं लागणार आहे. आणि या गोष्टीचा परळीकरांना सुद्धा अभिमान आहे किंवा एक नव्याने राज्यामध्ये त्याचं स्वीकृत म्हणजे वाढती आहे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण आपला मतदारसंघ मजबूतपणे सांभाळावा. अनेक सहकारी माझे आहेत. त्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आता उमेदवारी देताना न देताना ह्या सगळ्या गोष्टी असलेल्या ठामपणाने परळीमध्ये आपण विजयी झालं पाहिजे ही त्यांची भावना आहे. परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुका ज्यावेळेस होत्या त्यावेळेस राज्यात सगळीकडे निवडणुका होत्या. मी 72 सभा म्हणजे परळीचं बघून मी 72 सभा महाराष्ट्र. काही ठिकाणी अंगात 2-2, 3-3 ताप असताना डोक्याला मुंडासं बांधून प्रचार करतानाचे धनंजयराव आपण पाहिले होते. प्रेक्षक, रोकठोक धनंजय मुंडे या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी राजकीय गप्पा मारल्या. महाराष्ट्रात लगेच निवडणुका होणं परवडणार नाही म्हणून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. मात्र आता 2.5 वर्षानंतर अशी परिस्थिती उद्भवली तर निवडणुकीला सामोरं जाणं पसंत करू, पण भाजप समोर कोणत्याही परिस्थितीत जाणं नाही असं धनंजयरावांनी आज स्पष्ट केलं. आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे सगळे नेते पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळेल असा दावा त्यांनी केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या आडमुठेपणामुळे मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होऊ शकली नाही असं सांगताना ठाण्यामध्ये आघाडी झाली याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मुंबई महापालिकेत आमची कधीच सत्ता नव्हती, त्यामुळे मुंबईत पक्ष संघटन वाढवणं आम्हाला जमलं नाही, अपेक्षित यश मिळालं नाही, पण भविष्यात आम्ही मुंबईत पक्षाची ताकद नक्की वाढवून दाखवू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये आणि जातीय पक्षांना फायदा होऊ नये यासाठी काँग्रेसची पुण्यात काही जागांवर आघाडी केल्याचं त्यांनी सांगितलं. तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो विकास केला त्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतोय. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सगळेच पुण्याचे आहेत, त्यामुळे पुण्यात वेगळा चेहरा देण्याची आम्हाला गरज काय असाही सवाल त्यांनी केला. स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश करण्यात तसंच पुणे मेट्रोला मंजुरी देण्यात राजकारण झाल्याची टीका त्यांनी केली. प्रेक्षको, राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जशी चांगली पकड आहे त्या तुलनेनं शहरी भागात विशेषतः मुंबई आणि विदर्भाच्या भागांमध्ये त्यांची ताकद कमी पडते. पण गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातली पकड देखील आता ढिली होते किंवा त्याला आव्हानं दिली जात आहेत. पक्षासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. भविष्यात पक्ष वाढवायचा असेल तर शहरी भागांवर खास लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी नवे चेहरे राष्ट्रवादीला पुढे आणावे लागतील. धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना पक्षातून अधिक बळ द्यावं लागेल. शरद पवारांच्याच भाषेत सांगायचं झालं तर नेतृत्वाची भाकरी जरा फिरवावी लागेल, त्याशिवाय राष्ट्रवादीची पिछेहाट रोखता येणार नाही. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धनंजयराव आपले आभार आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.